या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. अॅट्रॉसिटी आणि पॉक्सोचा गुन्हा दाखल न करण्यासाठी 15 लाख रुपयांची खंडणी उकळल्याप्रकरणी मुरगुड पोलिसांनी तिघांना अटक केली. अटक केलेल्या आरोपींमध्ये तेजपाल युवराज कांबळे, प्रकाश शंकर यादव आणि सौरभ दिनकर कांबळे यांचा समावेश आहे. मुख्य म्हणजे तेजपाल कांबळे याने खंडणीच्या पैशातून खरेदी केलेले 2,66,000 रुपयांचे सोनेही पोलिसांनी हस्तगत केलेत. फिर्यादी योगेश दाभोळे यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांचे नातेवाईक कृष्णा दाभोळे यांच्यावरील प्रकरण मिटवण्यासाठी आरोपींनी वेळोवेळी धमकावून 15 लाख रुपये उकळले. इतकेच नव्हे तर प्रकरण कायमचे मिटवण्यासाठी आणखी 35 लाख रुपयांची मागणी करून जीवे मारण्याची धमकी दिली होती. या छळाला कंटाळून दाभोळे यांनी पोलिसात धाव घेतली. मुरगुड पोलिसांनी तत्परतेने तपास चक्रे फिरवत तिघांना अटक केली असून त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. या प्रकरणातील चौथा आरोपी ऋषिकेश धेंडे याचा शोध सुरू आहे. या कारवाईमुळे खंडणीखोर टोळ्यांचे थापे दणाणले आहेत. टीव्ही नेक्स्ट साठी मुरगुडहून सर्जराव भाट.